श्री स्वामी समर्थ। खूप जणांचं म्हणणं होतं की ताई आम्ही ब्रेसलेट घेतले, आता 6 महिने झाले, अनुभव येतोय आम्हाला, पण मग ब्रेसलेट चार्ज पण करावं लागतं ना, त्यासाठी चार्जिंग प्लेट असते ती पण घेतली आहे, कसं वापरायचं ते सांगा, किंवा काय आहे ते पण दाखवा। तर बघा, ही असते चार्जिंग प्लेट। आता तुम्हाला मी चार्जिंग प्लेट या पद्धतीने दाखवतीये, म्हणजे ही आहे बघा चौकोन स्वरूपात, अशीच गोल पण असते। आता प्रत्येक जण म्हणता की आम्हाला अशी डिझाईन द्या, आम्हाला तशी डिझाईन द्या, पण ती शक्य होत नाही, कारण की बघा चार्जिंग प्लेटमध्ये ही जी डिझाईन आहे ना, ही मॅटर करत नाही। म्हणजे ही डिझाईन कोणतीही असू द्या, तुमचं ब्रेसलेट चार्ज होणारच। तुम्ही साधी प्लेन जरी सेलेनाइट प्लेट घेतली ना, बघा ही बॅक साईडने प्लेन आहे, इथे जरी ब्रेसलेट ठेवलं ना तरी ते चार्ज होणारच आहे, कारण की हा जो क्रिस्टल आहे ना, सेलेनाइट क्रिस्टल, हा क्रिस्टल चार्ज करतो। आता तुम्हाला कसं चार्ज करायचं ते दाखवते। आता हे ब्रेसलेट आहे, समजा आता हे प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे, मी इथे ठेवते, यावर असं ब्रेसलेट ठेवलं किंवा या साईडने ठेवते, तुम्हाला खूप डाऊट असेल तर या साईडने ब्रेसलेट ठेवलं। आणि शक्यतो प्रत्येक प्लेटला आपण हे डिझाईन दिलेलं असतं, कारण की ही फ्रंट साईड आहे हे ओळखण्यासाठी। मग यावर आपण असं ब्रेसलेट ठेवायचं। हे ब्रेसलेट तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी रात्री 2 ते 3 तास ही प्लेट अशी ठेवायची चंद्रप्रकाशामध्ये, आणि त्यावर हे ब्रेसलेट ठेवायचं। तिथेच बसून जर तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळेस ब्रेसलेटचा जो तो मंत्र तुम्हाला दिलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे 108 वेळेस। आता हा असा ठेवून 2-3 तास तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। आता समजा तुम्ही 2 ब्रेसलेट घेतलेले आहे आणि चार्जिंग प्लेट 1 आहे, तर तुम्हाला दोन्ही ब्रेसलेट असे चार्जिंग प्लेटवर ठेवायचे आहे। या पद्धतीने ठेवा तुम्ही दोनही ब्रेसलेट चार्जिंग प्लेटवर। दोनही ब्रेसलेट सोबत चार्ज करू शकता। एखादा तुमच्याकडे कॉइन असेल तर कॉइनही तुम्ही या पद्धतीने चार्जिंग प्लेटवर ठेवून चार्ज करू शकता। म्हणजे बघितलं का तुम्ही, मी दोनही ब्रेसलेट आणि कॉइन चार्जिंग प्लेटवर ठेवलेलं आहे, आणि हे सगळं मी असं याच्यामध्ये चंद्रप्रकाशामध्ये पौर्णिमेच्या रात्री ठेवून देईन। आणि जर तुम्ही चार्जिंग प्लेट घेतली असेल ना, तर रोज रात्री झोपताना चार्जिंग प्लेटवरच तुम्ही हे काढून ठेवलं तरीही चालेल। आता कॉइन पण याच पद्धतीने चार्ज करायचा। तुमच्याकडे पेंडेंट असेल ते पण याच पद्धतीने यावर ठेवून चार्ज करायचं। म्हणजेच काय, तर एका चार्जिंग प्लेटवर तुम्ही कितीही प्रकारचे ब्रेसलेट असेल, कॉइन असेल, पेंडेंट असेल, हे चार्ज करू शकता। त्यामुळे जर तुमच्याकडे ब्रेसलेट आहे तर तुम्हाला चार्जिंग प्लेट घेणं गरजेचं आहे। त्यामुळे नक्कीच चार्जिंग प्लेट घ्या, खूप जास्त महाग नाहीये, अगदी आपण कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला चार्जिंग प्लेट प्रोव्हाइड करतोय। चार्जिंग प्लेट घ्या आणि नक्कीच प्रत्येक ब्रेसलेट चार्ज करा। चार्ज करून वापरलं तर नक्कीच तुम्हाला त्या ब्रेसलेटचा फायदा खूप जास्त होईल। मी तर म्हणेल पहिला 1-2 महिन्यापासूनच चार्जिंग प्लेट वापरायला सुरुवात करा, कारण ब्रेसलेट चार्ज करून दिलेलं असतं। पण होतं काय, आपण अशा ठिकाणी जातो ब्रेसलेट घालून जिथे एकमेकाला कोणी शिव्या देत असेल किंवा कोणी काही नकारात्मक बोलत असेल किंवा आपल्या मनात नकारात्मक विचार असेल, तर ब्रेसलेटची चार्ज कमी होत असते नकारात्मक गोष्टींनी। त्यामुळे यावर ठेवून चार्ज करत चला, नक्कीच ब्रेसलेट पुन्हा चार्ज होईल आणि तुम्हाला सुंदर असा अनुभव मिळेल। अशी ही खूप प्रभावी चार्जिंग प्लेट आहे। जर तुम्ही आता ऑफरमध्ये घेतली चार्जिंग प्लेट, म्हणजे 1 ब्रेसलेट आणि 1 चार्जिंग प्लेट जर तुम्ही आपल्याकडून घेतली सोबत, तर तुम्हाला हा धनलक्ष्मी कॉईनच्या मी नक्कीच फ्री देणार आहे। आपली ऑफर तर तशी 2 ब्रेसलेटवर आहे, पण तुम्ही 1 ब्रेसलेट आणि 1 चार्जिंग प्लेट घेतली तर तुम्हाला हा जो धनलक्ष्मी कॉइन आहे तो फ्री मिळणार आहे। त्यामुळे चला, स्क्रीनवर नंबर आहे, जा आणि पटकन ऑर्डर करा।